श्री स्वामीराज माऊली. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागते आणि म्हणूनच आपल्याला उगाच उतावळेपणा करून चालत नाही. ती वेळ आली तरच ती कामं होत असतात. पण आपण आपल्या देवाकडे नेहमी तक्रार करत असतो, आपली कामं होत नाहीत. असंच काहीशी आजची गोष्ट आहे. या एका क्रांतिकारकाला स्वातंत्र्य लढ्यामध्ये अगदी फार पछाडून घेतलेलं. देवाधिकांवरती विभूतींवरती विश्वाससुद्धा होता, त्यामुळे त्यांच्या आशीर्वादासाठी तो गेला खरा, पण कोणीही त्याला ते कर म्हणून सांगितलं नाही. त्या उलट सबुरीचा सल्ला दिला, पण त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही. त्यामुळे त्यांचं पुढे काय झालं या इतिहासाचं आज आपण स्मरण करणार आहोत. स्वामी कृपेने ही बोलतसे वाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. कोकणातल्या अनंतराव फडकेंना कर्नाळचे किल्लेदार करण्यात आलं आणि कोकणातील हे कुटुंब कोकण सोडून पनवेल जवळच्या शिरदोण गावी स्थायिक झालं. अनंतरावांचा पुत्र बळवंतराव आणि बळवंतरावांचा पुत्र वासुदेव हे दोघंही अनंतरावांत एवढेच कर्तबगार. वासुदेव तर अत्यंत हटकी आणि तेवढाच कणखर सुद्धा. एखादी गोष्ट करायची त्यांनी ठरवली का मग ती झालीच पाहिजे. त्याच्यासाठी तो आटाकोटीचा प्रयत्न करायचा. म्हणजे हा मूळचा लहानपणापासूनचा त्याचा स्वभाव. 4 नोव्हेंबर 1845 साली वासुदेवाचा जन्म झाला. लहानपण तसं बघायला गेलं तर खडतळच गेलं. घरची परिस्थिती बेताची, त्यामुळे वासुदेवाला त्याचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही आणि अगदी कवळ्या वयातच तो काहीतरी कमवायच्या पाठी पडला. सुरुवातीला GIP रेल्वेमध्ये लागला, त्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये लागला. असं करता करता आर्मीच्या ऑडिट डिपार्टमेंटमध्ये हा वासुदेव कामाला लागला. दरम्यानच्या काळामध्ये वासुदेवाची 2 लग्न झाली, पण त्याचं घरी काय तेवढं विशेष लक्ष नव्हतं, कारण आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला 2 पैसे कमवणं भाग होतं. भक्तमंडळी, त्या काळामध्ये इंग्रज सरकाराची ही जुलमी व्यवस्था ती भरपूर फोफाळली होती. या इंग्रजांची विशेष करून हिंदूंकडे वागणूक ही फार दुय्यम होती. हिंदू लोकांना जणू ते छळायचे. त्यांची ती मगरुरी, त्यांचा तो क्रूर स्वभाव हे पाहता वासुदेव अगदी अस्वस्थ झाला होता. अशातच एके दिवशी त्याची आई आजारी पडली आणि आई आजारी पडल्याची तार त्याच्याकडे येताच त्यांनी आपल्या वरिष्ठांकडे काही दिवसांची रजा मागितली. पण वरिष्ठांनी काही केल्या त्याला कुठल्याच पद्धतीची रजा दिली नाही. फक्त रजाच नको होती त्याला, तर काही पैसे सुद्धा त्याच्या पगारातलं त्याला उसने पाहिजे होते. पण या जुलमी इंग्लिश सरकारने त्याला रजा तर दिली नाहीच नाही आणि पैसेही दिले नाहीत. तुझी आई आजारी असेल तर असू दे म्हणे, तुला रजा वगैरे कामावरून मिळणार नाही. आता त्याच्या त्या जन्मदात्या आईसाठी त्याचा तो जीव कसा राहणार. त्याने कसलीच पर्वा केली नाही आणि मजल दर मजल करत पायीच तो शिरदोणला गेला. पण भक्तमंडळी, तो तिथे शिरदोणला पोचण्यापर्यंत इतका उशीर झालेला की त्याच्या आईने कधीच त्या प्राण सोडलेला. त्याच्या आईची आणि त्याची साधी भेट सुद्धा झाली नाही. आणि ह्या प्रकार आणि हा प्रसंग वासुदेवाच्या मनामध्ये या इंग्रज सरकारच्या विरोधातली एक पहिली ठिणगी होती. त्याला ब्रिटिश सरकारचा भरपूर राग आला. अरे, आपण कमवतो 2 पैसे, कोणासाठी कमवतो? आपल्या कुटुंबासाठी कमवतो, आणि अशा वेळेला माझ्या आईचंच मला शेवटचं दर्शन घेता आलं नाही. आणि हे सगळं कोणामुळे घडलं असेल तर इंग्रजांच्या या जुलमी स्वभावामुळे. त्यामुळे त्यांना अत्यंत राग आलेला इंग्रजांचा. आणि त्यातच त्या आईच्या वर्ष श्राद्धाला सुद्धा त्यांना इंग्रज त्या सरकारने पाठवलं नाही, त्यांना अजिबात रजा दिली नाही. आता मात्र वासुदेव अगदी इंग्रज सरकारांच्या विरोधामध्ये अगदी पेटून उठला होता.
1871च्या आसपासचा तो काळ होता. पुण्यामध्ये सार्वजनिक सभा होत असत. महादेव गोविंद रानडे, सार्वजनिक काका यांची व्याख्यानं होत असत, यांच्या सभा होत असत. त्या सर्व सभा वासुदेव अगदी मन लावून ऐकायचा. त्यांची ती भाषणं, त्यांच्या तोंडचे ते शब्द, त्यांच्या तोंडून ऐकलेले ब्रिटिश सरकारविरोधांचं ते भाषण, या सर्व गोष्टी ऐकून वासुदेव अगदी भारावून गेला. आणि मग त्याने सुद्धा एकच ठरवलं की आपण सुद्धा सार्वजनिक काकांसारखं, महादेव गोविंद रानडेंसारखं सर्वत्र फिरायचं, सर्वत्र हिंदुस्थान फिरायचं आणि तिथल्या लोकांना जागृत करायचं. या इंग्रजांच्या विरोधामध्ये आपण लढा पुकारायचा, त्यांना इथून हकलवून द्यायचं. बस झाला आता. कुठल्याही प्रकारे आपण त्यांचा आता कुठच्याच पद्धतीचा जुलूम ऐकून घ्यायचा नाही, हे वासुदेवानी मनामध्ये ती गाठ बांधली. आणि पुढे पुढे हा वासुदेव सुद्धा सर्वत्र सगळीकडे हिंदुस्थानभर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये व्याख्यानं देऊ लागला. वासुदेवाची ती प्रखर भाषा, त्यांचे ते सडेतोड उद्गार, त्यांची ती पडखळ भाषा, ही ऐकून आपले हिंदुस्थानी हिंदू लोक त्यांचे भक्तच झाले जणू. पण त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मात्र तेव्हा मिळाला नाही. सर्वसाधारण लोक जरी त्यांचे भक्त झाले असले तरी पांढरपेशीय लोकांनी मात्र वासुदेवांचं फारसं काय गांभीर्याने घेतलं नाही. हळूहळू वासुदेवांच्या सर्वत्र होत असलेल्या सभेला खूप गर्दी होऊ लागली, खूप लोक त्यांच्याकडे येऊ लागली. 1876 सालचा तो दुष्काळ, ती प्लेगची साथ, हा जो हाहाकार जो उडाला होता, तो वासुदेवांनी अगदी आपल्या डोळ्यांनी अगदी नीट बघितला. प्रत्येक गोष्ट त्यांना खटकत होती. इंग्रज सरकारचे जुलूम तर होतच होते, त्या दुष्काळामध्ये सुद्धा त्यांच्याकडे आपलं बघण्याची दृष्टिकोन जो होता तो एखाद्या जनावरासारखा होता. दुष्काळामध्ये जशी जनावरं मरत होती तशी माणसं सुद्धा मरत होती. आणि त्यातच एक प्लेगची साथ आली. या प्लेगच्या साथीमध्ये इंग्रजांनी जो काही जुलूम आपल्यावरती केलेला आहे, ज्या पद्धतीने हिंदू लोकांवरती त्यांनी जे केले, त्यांची कुठल्याही पद्धतीची पर्वा न करता त्यांच्या घरात घुसून, त्यांच्या देवघरामध्ये घुसून, त्यांची भांडी कुंडी सगळी बाहेर फेकून त्यांचा अगदी छळ केलेला. कारण काय होतं तर प्लेगचे उंदीर घरातून बाहेर काढायचे, पण ती काढायची पद्धत त्यांची जी होती, त्याने मनाचा विचार कोणाचा केलाच नाही, कोणाच्या धर्माचा विचार केला नाही, मनाचा विचार केला नाही, कसलाच विचार केला नाही. ही गोष्ट मात्र खूप लोकांना खटकत होती. हा या इंग्रज सरकारने जणू काय आपल्या हिंदू लोकांवरती एक जुलूमच केला होता. वासुदेवांना खूप राग येत होता. त्यांना काय करावं नेमकं हेच कळत नव्हतं. त्यांचा तो एकूण स्वभाव पाहता आता मात्र कोणाचंच ऐकायचं नाही. भले आपल्या बरोबर आपल्याला कोणाची साथ मिळू का न मिळू, आपण या लढ्यात झोकून द्यायचं, समोर आलेल्या इंग्रजाला कापायचं, त्याचं ऐकायचं नाही. अशा पद्धतीने ते या स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले. ते सर्वत्र हिंडू लागले. जेवढं जमेल तेवढ्या लोकांना ती त्यांची बाजू त्यांच्याकडे मांडू लागले. या इंग्रज जुलमी सरकारच्या विरोधामध्ये ते सर्वांना सांगू लागले. सर्वांना त्या गोष्टी पटत सुद्धा होत्या, पण त्यांना साथ मात्र तेवढे लोकांची मिळाली नाही. भक्तगण वासुदेवांचे प्रयत्न मात्र चालू होते. ते जरा सुद्धा थकले नाहीत का जरा सुद्धा त्यांनी असा विचार केला नाही की आपल्याला साथ मिळाली नाही, आपण करायचं काय. त्यांनी एकाच गोष्टीची गाठ मनामध्ये बांधली होती, काही असू दे, कोणाची साथ मिळावी किंवा कोणाची साथ मिळू नये, आपण लढत राहावं. आपण या इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये जो काय लढा पुकारलेला आहे, आपल्या बरोबर जेवढी लोक येतील त्यांना घेऊन आपण पुढे जायचं. कोणी आलं नाही तरी बेहतर, पण आपण ऐकायचं नाही, आपण पुढे जातच राहायचं. हे वासुदेव बळवंत फडके भक्तगण दत्तोपासक होते. दत्तप्रभूंवरती त्यांची निस्सीम श्रद्धा होती, निस्सीम भक्ती होती. आणि तसंच दत्त अवतारी सर्व विभूतींना सुद्धा ते खूप मनोभावे भजत. ते अनेक विभूतींना भेटले होते. अनेक विभूतींकडे त्यांनी जाऊन त्यांचं दर्शन घेतलेलं, त्यांच्याकडे त्यांनी त्यांची स्वतःची बाजू मांडलेली, पण कोणाहीकडून त्यांना तसा पाहिजे तसा आशीर्वाद मिळाला नाही.
प्रत्येक ठिकाणी त्यांना थोडं थांबायला सांगितलेलं, थोडी सबुरीने काम करण्यास सांगितलेलं. पण ह्यांच्या मनामध्ये जो काय ते धगधगती आग होती, त्या इंग्रजांच्या विरोधामध्ये ह्यांचं जे काय ते पेटून उठलेले, त्यांना थांबणं शक्य नव्हतं. भक्तमंडळी, अशातच 1877च्या सुमारास वासुदेव बळवंत फडके अक्कलकोटात आले. अक्कलकोटात स्वामी महाराजांचा शोध घेऊन त्याने महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज त्या दिवशी वटवृक्ष स्थानावरती निवांत बसले होते. अवतीभोवती सगळी भक्तमंडळी होती. वासुदेव बळवंत फडकेंसारखे तेजस्वी व्यक्ती, पण कुठल्याही पद्धतीचा विचार न करणारे एखाद्या रामोशासारखे दिसणारे, जेव्हा महाराजांकडे आले, हातामध्ये एक त्यांच्या तलवार होती, तेव्हा सगळी लोक भयभीत होऊन जरा बाजूलाच सरली. हे कोण आलेत महाराजांकडे, हे कोणालाच कळेना. वासुदेव फडके महाराजांकडे आले. महाराजांना ते नतमस्तक झाले. मनोमनी त्यांना जे काय पाहिजे होतं ते त्यांनी प्रार्थना महाराजांकडे केली. महाराज त्यांच्याकडे एकटक बघत होते आणि ही सगळी प्रार्थना करून महाराजांना हात जोडून त्यांनी त्यांची हातातली जी काय तलवार होती ती महाराजांच्या चरणावरती ठेवली. मनोमनी ते महाराजांना एकच सांगत होते की मला ही तलवार तुमच्या हातून पाहिजे. तुमच्या हातून जेव्हा ही मला तलवार मिळेल तेव्हा हा माझा स्वातंत्र्य लढ्यासाठी आशीर्वाद असं समजून मी त्याच्यात यश मिळवेन. पण भक्त म्हणून बोललो ना तुम्हाला, एखादी वेळ एखाद्या कार्यासाठी योग्य नसेल तर देव त्याला कधीच ॲक्च्युली पुढे जा सांगत नाहीत. देव आपला नेहमी, आपला देव, आपलं दैवत नेहमी आपल्याला थांबवत असतो. असाच काहीसा प्रकार झाला. स्वामी महाराजांनी ती तलवार हातात घेतली खरी, पण ती वासुदेवांना परत केली नाही. ती तलवार उचलून त्यांनी झाडावरती फेकून दिली. अभी वखत नाही आहे एवढं त्यांनी मात्र वासुदेवांना सांगितलं. त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की रे वासुदेवा, एवढा उतावळा होऊ नकोस, ही वेळ योग्य नाही आहे, शांत राहा. पण वासुदेवांना काही केल्या पुढे जायचंच होतं. त्यांचा तो लढा त्यांना पुढे लढायचाच होता. त्यांना ते पटलं नाही. त्यांनी लागलीच महाराजांना नमस्कार केला आणि माघारी फिरले. त्यांना त्यांच्या कार्यामध्ये पुढे जायचं होतं. त्यांना काही केल्या या ब्रिटिशांना या हिंदुस्थानातून हकलवून द्यायचं होतं. साथ कोणाची मिळू या ना मिळो एवढा त्यांनी कधी विचार केलाच नाही की आपण एकटे काय करू शकतो. त्यांनी कसलाही विचार न करता ते त्यांच्या कार्याला पुढे लागले. भक्तमंडळी, वासुदेव बळवंत फडकेंच्याबद्दल असं म्हटलं जातं ते गोंदवलेकर महाराजांकडे सुद्धा गेले होते. गोंदवलेकर महाराज हे वासुदेव बळवंत फडकेंचे लहानपणाचे मित्र होते असं म्हटलं जातं. त्यामुळे जेव्हा वासुदेव बळवंत फडके गोंदवलेकर महाराजांकडे गेले तर गोंदवलेकर महाराजांनी त्यांना मोठा अगत्याने त्यांचा सत्कार केला. त्यांना बसवलं, विचारपूस केली. त्या वासुदेवाने गोंदवलेकर महाराजांना एकच सांगितलं की मला स्वातंत्र्य लढ्यामध्ये मी भाग घेतलेला आहे, मी कोणाचं आता ऐकणार नाही. ह्या इंग्रजांना इथून पिटाळून लावणार. कसंही मग त्याच्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल. त्यावेळेला गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा वासुदेव बळवंत फडकेंना तेच सांगितलेलं की अरे वासुदेवा, ही अजून वेळ नाही आहे, शांत बैस, योग्य वेळ येऊ दे तेव्हा तू उठ. तोपर्यंत उगाच कुठच्या पद्धतीची हालचाल करू नकोस. आता लहानपणीचाच मित्र आता संतपदाला पोचला असेल. पण वासुदेवांनी गोंदवलेकर महाराजांचं सुद्धा ऐकलं नाही. उलट गोंदवलेकर महाराजांना त्यांनी वेडावलं. हा म्हणे काही संत झालाच बघ, एवढा संत की एखाद्या ब्रिटिश सरकारांचे जुलूमसुद्धा तुला दिसत नाही आहेत. गोंदवलेकर महाराजांनी शांतपणे त्यांना सांगितलं, अरे सगळं दिसतंय मला, पण तुझ्यासाठी ही वेळ योग्य नाही आहे. वासुदेव बळवंत फडक्यांनी काही ऐकलं नाही, कोणाचंच ऐकलं नाही. कितीतरी संतांपर्यंत, कितीतरी विभूतींपर्यंत ते गेले होते आशीर्वादासाठी, कोणाचाही आशीर्वाद मिळाला नाही. पण ते मागे फिरले नाहीत. त्यांनी आपला लढा कायम चालूच ठेवला. भक्तमंडळी, 1857च्या नंतर इंग्रजांनी त्यांच्या एका मोठ्या आर्मी ऑफिसरला अक्कलकोटला बंदोबस्तासाठी पाठवलेलं. या आर्मी ऑफिसरने सुद्धा महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यावेळेला महाराजांनी
त्या आर्मी ऑफिसरची एवढी खरडपट्टी काढली, त्याची वर्दी उतरवली आणि त्याला अक्कलकोटातच ठेवून घेतलं. या आर्मी ऑफिसरबद्दल सुद्धा आपण एक व्हिडिओ करणार आहोत. मग थोडक्यात सांगायचं काय, तर 1857च्या बंडाच्याच वेळी महाराज इथे अक्कलकोटात आले. त्याला महाराजांकडे खूप लोक आले. अक्कलकोटवरती सुद्धा एक प्रकारचं एक संकटच उद्भवलेलं. याबद्दलचा आपण एक व्हिडिओ केलेला आहे. मी मुद्दाहून तो खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आता देतोय, संदर्भ म्हणून तो मुद्दाहून बघा. एकूण काय तर त्यावेळीची संबंध परिस्थिती तुम्हाला लक्षात येईल. भक्तांनो, वासुदेव बळवंत फडकेंनी कधीच कोणाचं ऐकलं नाही. आशीर्वादासाठी ते गेले खरे. ते इतके थोर दत्त उपासक होते की सकाळी उठल्यावरती गुरुचरित्रातला एक अध्याय वाचल्याखेरीज ते पाणीसुद्धा घेत नसत. वासुदेव बळवंत फडकेंच्या पूजेतला दत्तप्रभू, त्या पूजेतले दत्तप्रभूंचा फोटो, त्यांची ती तस्वीर, ती बघितल्यावरतीच तुम्हाला कळेल की वासुदेव बळवंत फडकेंचा स्वभाव काय होता. ते किती उग्र होते. ते जेवढे उग्र होते त्यांच्यासारखेच त्यांचे दत्तप्रभूसुद्धा उग्र होते. भक्तगण, आपली उपासना, आपली श्रद्धा, आपली भक्ती ही आपल्या स्वभावानुसारच असते आणि त्यानुसारच आपल्याला आपल्या दैवताचं स्वरूप आवडत असतं. त्यामुळे वासुदेव बळवंत फडके ज्या दत्तप्रभूंचं तस्वीर पूजत असत, ज्या तस्वीरी पुढे ते बसून रोज सकाळी उठल्यावरती गुरुचरित्रातला एक अध्यायाचं पारायण करत असत, ती तस्वीर बघितल्यावरतीच आपल्याला कळतं की खुद्द वासुदेव बळवंत फडके किती उग्र असतील. असो भक्तगणो, वासुदेव बळवंत फडकेंनी अगदी कायमस्वरूपी कोणाचंच न ऐकता आपला स्वातंत्र्य लढा चालू ठेवला. आणि या सगळ्या लढ्यामध्ये वासुदेव बळवंत फडकेंना भूमिगत व्हावं लागलं. इंग्रज सरकार त्यांना भरपूर शोधत होतं, पण ते काही केल्या त्यांच्या हाताला लागले नाहीत. पण एक दिवशी जे घडू नये तेच घडलं. मेजर डॅनियलला वासुदेव बळवंत फडकेंची खबर लागली. 20 जुलै 1819 साली तापाने फणफणलेल्या अवस्थेमध्ये वासुदेव बळवंत फडकेंना मेजर डॅनियलनी पकडलं. बिजापूर येथील एका बौद्ध विराहात वासुदेव फडके अगदी तापाने चेत पडले होते. तिथली सर्व बौद्ध मंडळी वासुदेव बळवंत फडकेंची सेवा करत होते. कसं बसं एकदा त्यांना बरं करून त्यांच्या त्या पुढच्या प्रवासासाठी ते जावेत अशीच जणू त्यांची इच्छा होती. पण मेजर डॅनियलला ही खबर लागली आणि तो तिथे दाखल झाला. त्यांनी वासुदेवांना पकडलं आणि त्यांच्यावरती खटला चालू झाला. अगदी केवळ 4 महिन्यातच हा खटला संपला सुद्धा, त्याचा निकाल सुद्धा सुनावला आणि वासुदेव बळवंत फडकेंना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. हातापायामध्ये त्यांच्या बेड्या घातल्या गेल्या आणि त्यांना काळ्या पाण्यासारख्या अति घोर शिक्षेला पाठवण्यात आलं. गणेशराव जोशी म्हणजे सार्वजनिक काका यांनी त्यांचं वकीलपत्र घेतलं. हे स्वतः जातीने कोर्टात उभे राहिले. वासुदेव बळवंत फडक्यांची केस ते अगदी मोठ्या अदबीने लढले. पण अखेर इंग्रजांच्या त्या जुलमी सत्तेमध्ये न्याय काय झाला नाही. 1880च्या जानेवारीतच, काही महिन्यातच अगदी त्यांची ती शिक्षा त्यांच्यावर ठोठावण्यात आली. त्यांच्यावर ते गंभीर आरोप होते ते सर्व सिद्ध झाले आणि हिंदुस्थानात नव्हे तर इजिप्तमधल्या एडनच्या तुरुंगामध्ये त्यांची रवानगी झाली. भक्त म्हणजे ते वासुदेव बळवंत फडके होते. ते कधी खचले नाहीत. इजिप्तमधल्या एडनच्या तुरुंगातून सुद्धा ते एकदा निसटले. पण त्यांचं दुर्दैव होतं, ती योग्य वेळ नव्हती. सर्व संत मंडळींनी सर्व विभूतींनी त्यांना सांगितलेलं ती योग्य वेळ नाही आहे. त्यामुळे ते पुन्हा पकडले गेले आणि ह्या खेपेस मात्र त्यांना अगदी मोठ्या बंदोबस्तामध्ये त्या तुरुंगात ठेवलं गेलं. त्यांच्या ते नाना प्रकारातले जुलूम करण्यात आले. त्यांचे हाल करण्यात आले. एकतर त्या एडनचं ती उष्णता, त्याच्यात त्यांचे होणारे ती हाल अपेष्टा, योग्य ते जेवणसुद्धा नाही. या सर्व अवस्थेमध्ये त्यांची तब्येत अगदी बिघडण्यास सुरुवात झाली.
तुरुंगातल्या डॉक्टरांनी एके दिवशी सांगितलं की वासुदेव बळवंत फडकेंना क्षयरोग झालेला आहे, म्हणजे TB. कधी कधी बोलताना त्यांच्या तोंडातून रक्त यायचं, नाका तोंडातून रक्त यायचं, त्यांना बोलणं सुद्धा जमायचं नाही. पण आत्ता जरी मला सोडलं तर मी हातात तलवार घेऊन या इंग्रज सरकारांच्या जुलमाविरोधात उभा राहीन, असं ते नेहमी त्या इंग्रज सरकारी ऑफिसर्सना सुद्धा सांगत असत. ते खचले नव्हते. हळूहळू त्यांचं अन्न पाणी सुद्धा बंद झालं, म्हणजे काही घेताच येईना. आणि अशातच 17 फेब्रुवारी 1883 रोजी वासुदेव बळवंत फडकेंनी आपला अखेरचा श्वास घेतला. एडनच्या तुरुंगातच घेतला. त्यावेळेला एडनवरनं हिंदुस्थानात आलेली तार ही सुद्धा आपल्याकडे आहे. त्याला त्यांचं वय केवळ 38 वर्षे होतं. या 38 वर्षाचा तरुण आपल्या भारत मातेसाठी त्यांनी सर्वस्व वाहिलं, पण ती वेळ मात्र योग्य नव्हती. त्यांनी जो काय लढा पुकारलेला त्याची ती वेळ योग्य नव्हती. आणि तेच सर्व विभूतीने त्याला सांगितलेलं. आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा त्यांना सांगितलेलं, बाबा रे, ही तलवार घेऊन जाऊ नकोस. म्हणूनच ती तलवार उचलून महाराजांनी वरती झाडावर टाकलेली. महाराजांनी त्यांना सांगितलं, एवढा उतावळा होऊ नकोस. म्हणजे महाराजांचं सांगणं हे तर नक्कीच नव्हतं की तू जे काही करतोस ते योग्य नाही, अगदी योग्य आहे, पण ती वेळ अजून आलेली नाही आहे. थांब, योग्य वेळ येऊ दे, मग तू लढायला उतर की. पण वासुदेव बळवंत फडक्यांनी ते कोणाचंच ऐकलं नाही, कारण त्यांचा तो स्वभाव होता. म्हणूनच भक्तगणो, आपण महाराजांकडे काहीही मागितल्यावरती आपल्याला ताबडतोब मिळावं ही अगदी चुकीची अपेक्षा असते. आणि म्हणूनच भक्तगणो, आपल्याला महाराजांकडे आज मागितल्यावरती ताबडतोब आजच्या आज किंवा उद्याच्या उद्या मिळावं ही आपली फार चुकीची अपेक्षा असते. महाराजांना माहिती असतं तुम्हाला कोणती गोष्ट कुठल्या वेळेला मिळाली पाहिजे, ती मिळण्यास योग्य ती वेळ काय, ती महाराजांना सर्वात जास्ती माहिती असतं. म्हणूनच महाराजांकडे नक्की एखादी गोष्ट मागावी, पण तेवढीच सबुरीसुद्धा ठेवावी. महाराज आज ना उद्या आपल्याला देणारच आहेत. मग ते घाई कशाला, तो उतावळापणाच कशाला. त्यामुळे भक्तगणो, वासुदेव बळवंत फडके हे किती सत्कर्म करण्यासाठी उतावळे झाले असतील, पण ती वेळ योग्य नव्हती हे महाराजांनी त्यांना सांगितलेलं. स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलं, गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा सांगितलेलं, त्याशिवाय इतर अनेक संतांनी सांगितलेलं. पण त्यांनी तर कोणाचंच ऐकलं नाही, कारण ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःला त्यांनी झोकून दिलेलं, स्वातंत्र्य लढ्यामध्ये पछाडलेले ते. तेव्हा भक्त म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. महाराजांकडे निश्चित मागा, हात पसरून मागा. महाराज तुम्हाला आज ना उद्या ते देणार आहेत हे तुम्ही पूर्णतः श्रद्धासुद्धा बाळगा, पण सबुरी ठेवा. कुठच्याही गोष्टीचा हट्ट करू नका. आणि महाराजांकडून ती गोष्ट मिळाली नाही तर येणू केणू काही करून ती दुसऱ्या कुठच्या तरी मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करू नका. कारण भक्त मंडळी, स्वामी महाराजांना, आपल्या दैवतांना, आपल्या गुरूंना माहिती असतं आपल्याला कोणती गोष्ट कधी मिळावी. वासुदेव बळवंत फडके थोर दत्तोपासक स्वामी महाराजांकडे मोठ्या आशेने आले होते. गोंदवलेकर महाराजांकडे सुद्धा मोठ्या आशेने गेले होते, पण त्यांना फक्त एकतर्फे त्यांना फक्त आशीर्वादच पाहिजे होता. आपलं दैवत आपल्याला काय सुचवतंय इथे त्यांना लक्षच द्यायचं नव्हतं. आणि म्हणूनच हा परिणाम झाला. होऊ नये ते घडलं. त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांना जी काय साथ मिळायला पाहिजे होती ती साथ मिळाली नाही. जे काही यश मिळायला पाहिजे होतं ते यशसुद्धा मिळालं नाही. तेव्हा भक्तगणो, या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडकेंचं आपण स्मरण करूया, स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करूया, गोंदवलेकर महाराजांचं स्मरण करूया. आणि ह्या सर्व वासुदेव बळवंत फडकेंच्या घटनेपासून आपल्याला काहीतरी एक आपण धडा घेऊया की काही झालं तरी कोणत्याच गोष्टीसाठी उतावळेपणा योग्य नाही. महाराजांकडे हात पसरून मागूया. महाराज आता आपली स्वामी आई आहे, ती आज ना उद्या आपल्याला ते योग्य असेल तर निश्चितच देणार, आपल्याला ती गोष्ट निश्चितच मिळणार. पण हट्ट नको.
अजिबात नको वाटतं. कारण आपल्यापेक्षा आपल्या महाराजांना माहिती असतं की कोणती गोष्ट कोणत्या वेळेला आपल्याला मिळणं हे योग्य ठरेल. भक्तमंडळ इथेच थांबतो. वासुदेव बळवंत फडकेंसारख्या या थोर क्रांतिकारकांना आपण वंदन करूया आणि म्हणूया श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.